छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ल्याची घटना घडली आहे। एमआयएमच्या अंतर्गत नाराजीतून हा सगळा प्रकार घडल्याचं सांगण्यात येते। तर हल्लेखोरांनी शिंदे सेना आणि भाजपची फूस असल्याचा आरोप जलील यांनी केलेला आहे। संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा राडा। माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांवर लाठीमाराची वेळ। हल्लेखोरांना शिंदे शिवसेना भाजपची फूस, जलील यांचा आरोप। संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। महापालिका निवडणुकीच्या प्रचार रॅलीत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला। बायजीपुरा जिन्सी परिसरात ही घटना घडली। एमआयएमच्या काही नाराज कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याची माहिती आहे। या घटनेपूर्वी काही कार्यकर्त्यांनी जलील यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला होता। जलील यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोपही करण्यात आला। एमआयएमने यावेळी संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत 22 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे। त्या निर्णयामुळे पक्षात आधीपासूनच असंतोष होता। 30 नाराजी व्यक्त झाल्याचं सांगण्यात येतं। परिस्थिती चिघळत चालल्याचं लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला। सुरुवातीला हा हल्ला काँग्रेसनं केल्याचं सांगण्यात येत होतं, पण काँग्रेसने हा आरोप फेटाळत स्टंट करण्यासाठी इम्तियाज जलील यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला। प्रचार चालू था, अब उधर से उनकी रैली आई। रैली आने के बाद में वो डायरेक्ट कुछ भी गलत सलत बोलने लगे। क्यों? उसके पश्चात उसका बोलना ये है कि जैसा तुमने हमारे एक सीट को मतलब कुछ पैसे दे के बिठा दिए बोल के, क्या वो डायरेक्ट आंखों पे आने लगे। तो फिर हमारे आमने सामने दोनों बच्चों के भीड़ हो गई। मतलब वो लोग सब उनके थे यार, उन्होंने हमला करने लगा ये मीडिया को बताने के लिए। हमारे कोई लोग नहीं टेस्ट करते, कुछ भी नहीं, खुद के लोग उन्होंने बुलाए थे, बाहर से बुलाए हुए लोग आए। या घटनेनंतर इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणार असल्याचं म्हटलंय। या गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजप मंत्री अतुल सावे यांचं संरक्षण असल्याचा आरोपही केलाय। तर शिरसाटांनी हे आरोप फेटाळले। ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय शिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे। ये सारा खेल जो है, उन्हें ऐसा लगता है कि सत्ताधारी पक्ष का हमारे पास समर्थन है तो हम पुलिस प्रशासन सबको अपनी जेब में रखेंगे और सड़क के ऊपर आकर गुंडागर्दी करेंगे करके। अब तो ये सब चीजें जो है हम पुलिस के ऊपर छोड़ रहे हैं। पुलिस ने इसको अच्छे तरीके से हैंडल करे। पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडून लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। पण जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालं। तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे। आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाहीये, ही तुझी केलेली पापाची फळ आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। राज्यात सगळ्याच पक्षात इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर निषेध व्यक्त करण्यात आला। सगळ्याच पक्षात बंडखोरी सुद्धा झालेली पाहायला मिळाली। पण संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी थेट नेत्याच्या गाडीवरच हल्ला केला। या हल्ल्याचे आगामी काळात राजकीय परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।